नमस्कार. पाहताय ना, श्री किती मदत करतो आहे मला आज. कारण त्याचं कामच आहे मला मदत करणं. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी आता हा कांदा चिरून घेत आहे. बारीक कांदा चिरत आहे. कारण आहे आषाढ संपणार आहे आणि श्रावण लागणार आहे. कारण श्रावण लागला की नॉनव्हेज होत नाही घरात दसरा होईपर्यंत. त्यामुळे जे खातात त्यांना करून द्यायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ आहे. तर कांदा झाल्यानंतर मी टोमॅटोही कापून घेते. जरासा एक टोमॅटो कापून घेतला, 2 कांदे कापून घेतले आणि मग थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. काही लसूण घेतला थोडासा. आलंही बारीक करून घेते. बारीक बारीक तुकडे केले म्हणजे दातात येत नाही. आणि मग कोथिंबीर घेतली धुवून आणि थोडासा लसूण टाकला, थोडा आलं टाकले, 2-3 हिरव्या मिरच्या आणि त्यांची बारीक पेस्ट करून घेते. दुसरीकडे चिकन धुवून घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. हे माझं नॉनव्हेजचंच पातेलं आहे, त्यामुळे असं आहे. जिरा मोहरी घातलेला आहे, कढीपत्ता आणि कांदा घालून छानसं परतून घेते. छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते थोडासा व टोमॅटोही चांगला होऊन देते मस्त. त्यात मीठ घालते अंदाजानुसार आणि आलं लसूण पेस्ट घालते, जेणेकरून तीही परतली जाईल चांगली. व ती सगळीकडे मिक्स करते, एकसारखी पळीने हलवून घेते. छान टोमॅटोही बारीक झालेला आहे आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली. मी आधी चिकनला हळद मीठ लावत नाही, ती मला सवय नाही. आणि नंतर मग मी ती परतल्यावर त्यात सगळं चिकन घालून घेते. सगळं चिकन असं एकसारखं घालून घेतल्यानंतर एकसारखं हलवून घेते, जेणेकरून सगळं मीठ व हळद सगळीकडे लागलं जाईल. छानसं परतवून घेते आणि मग झाकण ठेवते त्यावरती व त्यावरच्या झाकणावर पाणी घालते. कारण ते पाणी गरम झालं का आपल्याला चिकनमध्ये टाकायचं असतं. थोड्या वेळानंतर चिकनला छान उकळी झालेली आहे, वरचं पाणीही गरम झालेलं असतं. मग ते पाणी आपण त्यात घालू शकतो, जेणेकरून त्या भाजीची टेस्ट वाढते असं म्हणतात. आणि मग सगळं पाणी घालून झाल्यावर ते झाकण मी परत ठेवते, त्यावर अजून पाणी घालते. दुसरीकडे चिकन शिजत असताना इकडे मी मोठा उभा कांदा कापत आहे मसाल्यासाठी. मग मी 2-3 कांदे कापून घेतले आणि ते कढईत घातले. तेल न घालताच घातले, कारण तेल घातल्यावर कांदा परतायला टाईम लागतो म्हणून. आणि तसंच एक टोमॅटोही कापून घेतला मसाल्यासाठी. बस थोडासा आल्याचा तुकडाही घेतला. पहिला आलं घातलेलं आहे, पण ते आता हे मसाल्यासाठी चालू आहे. थोडासा लसूण घेतला आहे. दुसरीकडे कांदा पाहते, तितक्यात माझी दिदू आली, जी बडीशेप मागत होती, पण माझ्याकडे धना पावडर होती. आणि मग कांदा परतत आले थोडासा नॉर्मल. मग त्यात मी थोडंसं तेल घालते, जेणेकरून अजून छान परतलं जाईल. व थोडे खोबऱ्याचे काप केले होते ते घातले आणि परत परतवून दिलं. आणि मग थोड्या वेळाने टोमॅटो घातला त्याच्यामध्ये. तेही सगळं एकसारखं करून घेतलं. आणि मग हे खडे मसाले घातले, काही तीळ, धना पावडर, दालचिनी, मिरी, लवंग असं थोडंसं घातलं सगळं आणि छानसं परतवून घेतलं. आणि परतवून झाल्यावरती थंड करून घेते थोडं. आणि मग मिक्सरचं भांडं होतं माझं वाटणाचं, त्याच्यामध्येच मी हे सगळं घातलेलं आहे. आणि थोडी कोथिंबीर धुवून घेतली, तीही त्याच्यामध्येच घेते व ते सगळं बारीक पेस्ट करून घेते. दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, मसाल्याचीच कढई होती. आणि मग त्यात तेल घातलं आणि मसाला परतायला टाकला आणि छानसा परतवून घेतला. त्याला सारखं हलवत राहिले, थोडं झाकणही ठेवलं मध्ये, पण ते शूट करायचं राहिलं. मग थोडं पाणी घातलं, वाटणाचं होतं ते, आणि मसाला असा परतवून घेतला. त्याला थोडंसं छान तेल सुटलं. मग थोडा हळद टाकली, थोडा कांदा लसूण आणि थोडासा लाल तिखट घालून मी मिक्स करत आहे. छानसं मिक्स करते सगळं एकसारखं, जेणेकरून लागणार नाही. बारीक गॅसवरती मसाला परतला गेला तर छानच भाजी होते. आणि मग हे किचन किंग मसाला आहे आणि गरम मसाला आहे, तेही मिक्स करून घेते. छानसं एकसारखं हलवून झाल्यानंतर
थोडं मीठ टाकते. मीठ पहिलं टाकलेलं असतं, पण हे मसाल्यासाठी असतं, त्यामुळे हे परत घालते. आणि मग झाकण ठेवून अशी मी त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून दिलेलं आहे. आणि मग हा मसाला तयार झाल्यावरती हे शिजलेले चिकनच्या भाजीमध्ये आपण मिक्स करून घ्यायचा. खाली गॅस चालूच असतो. आणि मग सगळा मसाला असा एकसारखा घालून घेतल्यावरती असा चिकनचा रस्सा तयार होतो. प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, ट्राय करा.